बऱ्याच वेळा आपल्याकडून न कळत किंवा काही अनावश्यक गोष्टींमुळे गुन्हे घडतात आणि गुन्हे घडल्यानंतर तुम्हाला महत्त्वाची असते जमानत. जमानत म्हणजेच बेल. आणि हे बेल कुठल्या कुठल्या प्रकारात मिळते किंवा त्या जामिनाचे किती प्रकार असतात ते आपण बघणार आहोत. पहिलेच बघणार आहोत जामिनाचे प्रकार किती असतात, म्हणजे बेलचे प्रकार किती असतात. ते ठरतात बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये, म्हणजे जामीनपात्र गुन्ह्यांवरती आणि अजामीनपात्र गुन्ह्यांवरती. बेलेबल ऑफेन्समध्ये अशा गुन्ह्यात आरोपीला जामीन हा हक्काने मिळतो. बेलेबल ऑफेन्समध्ये तुम्हाला जामीन मिळतो, कारण त्यात बेलेबल ऑफेन्समध्ये गुन्हे फार छोट्या प्रकारचे असतात. अशा याच्यात जामीन मिळणं सहसा शक्य असतं. दुसरा येतो अजामीनपात्र गुन्हे, नॉन बेलेबल ऑफेन्स. म्हणजे उदाहरणार्थ खून, बलात्कार, फसवणूक 498. आता 498मध्ये सुद्धा बेल घेणं सोपं झालेलं आहे, कारण कोर्टाचे तसे आदेश आहेत. तर 498मध्ये बऱ्यापैकी बेल आता मिळून जाते. हे जुनं सेक्शन आहे 498. आता खून, बलात्कार आणि फसवणुकीमध्ये जर बेल दिल्या गेली तर तो आरोपी समोरच्या पार्टीला, समोरच्या पक्षकाराला धमकावू शकतो किंवा अजून काहीतरी उत्पाद माजवू शकतो, म्हणून त्याला बेल नाकारल्या जात असते. आणि अशा याच्यात अजामीनपात्र गुन्हे असतात. याला लवकर बेल मिळते, पण याला खूप वेळ लागत असतो आणि त्यामुळे याला बेल नाकारल्या जाते आणि खूप वर्षानंतर किंवा अनेक महिन्यांनंतर याच्यात बेल मिळत असते. तर ही सगळी बेलची सगळी प्रक्रिया आहे. तर ही आरोपीला सेशन कोर्ट किंवा हायकोर्टमध्येच बेलचा अर्ज करावा लागतो. म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्ससाठी सांगतोय तुम्हाला. नॉन बेलेबल ऑफेन्स करता फक्त नॉन बेलेबल ऑफेन्सला तुम्हाला JMFC कोर्टातून बेल कधीच मिळत नाही. जर तुम्ही खून, बलात्कार, फसवणूक 498 असे जर गुन्हे तुमच्यावरती लागलेले असतील तर तुम्हाला अर्ज जो आहे हा सेशन कोर्टमध्येच करावा लागत असतो. आणि तुम्हाला आता पुढचं मी सांगणार आहे की जामीन कशी प्रक्रिया असते किंवा कशा प्रकारच्या सगळ्या बेल असतात. त्यानंतर जामीन प्रक्रियेमध्ये काय असतं, दुसऱ्यांदा असतं आपलं अटक झाल्यावर काय होतं. तर आरोपी पोलीस कस्टडीत जातो. पोलीस कस्टडी झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कस्टडी देण्यात येते. न्यायालयीन, ज्याला ज्युडिशियल कस्टडी म्हणतात. न्यायालयीन कस्टडीनंतरच त्याला आपण बेल मागू शकतो. तर बेल ॲप्लिकेशन हे वकीलमार्फत अर्ज दाखल केला जात असतो बेल ॲप्लिकेशनसाठी. त्यानंतर आपल्याला पब्लिक प्रोसिक्युटर हा मंजुरी त्याची बाजू मांडत असतो, म्हणजे जे की सरकारी वकील आहेत हे त्यांची बाजू मांडत असतात की ही कशा प्रकारे समाजासाठी घातक आहेत, विघातक आहेत. तर हे पब्लिक प्रोसिक्युटर जे असते PP म्हणजे सरकारी वकील जो असतात हा त्याचा मंजुरी, त्याला बेल मिळू नये याकरता सुद्धा आपली बाजू मांडत असतात. तर हा सुद्धा त्यात महत्त्वाचा पार्ट असतो PP म्हणजेच पब्लिक प्रोसिक्युटर. त्यानंतर कोर्ट हिअरिंग होते. न्यायाधीश आरोपीचा गुन्हा, पुरावे पडून जाण्याची शक्यता, साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा धोका इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बघतात की आरोपी जर हा सुटला तर आरोपी सुटल्यावरती काही करणार आहे का, कोणावर काही दबाव आणणार आहे काय, कोणाला मारून टाकणार आहे काय, काही करणार आहे काय, किंवा पुढं पळून जाणार आहे का, पुरावे नष्ट करणार आहे का. ह्या जर शक्यता कमी असतील तर जामीन मिळण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. आणि त्यांना जर वाटलं न्यायाधीश साहेबांना की ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर जामीन मिळणं फार कठीण असतं. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगतो गुन्हा करण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा. त्यानंतर ऑर्डर होते, बेल मंजूर होते, आरोपीला जामिनावर सोडला जातो किंवा नाकारला जातो. ह्या दोन्ही गोष्टी होतात. जर तुम्ही सगळ्या गोष्टी करत असाल, कोर्ट हिअरिंगमध्ये जर न्यायाधीशांना वाटलं, न्यायाधीश साहेबांना की पुरावे काहीतरी नष्ट होऊ शकतात, पळून जाऊ शकतो किंवा साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा कोणाला मारू शकतो अजून, तर तुमचा बेल नाकारला जातो. हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही वाटलं न्यायाधीश साहेबांना की तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही शांत आणि चांगले माणूस आहात, एक इज्जतदार माणूस आहात, तर तुम्हाला बेल मंजूर होतो. तर बेलसुद्धा मंजूर कशा होतो, पर्सनल बॉन्ड, श्युरिटी, कॅश बेल ह्या सगळ्या आधारांवरती बेल असतो. ज्यात काही ठिकाणी पैसे भरावे लागतात, की काही तुम्ही बघितलंच ना पिक्चरात की जमानतीसाठी लोक त्याच्यासाठी आलेले असतात, तर त्याचं रेशन कार्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यासाठी पर्सनली तो अपिअर होऊ शकतो जमानतीसाठी, किंवा श्युरिटी भरावं लागत असते, किंवा कॅश बेल म्हणतात. अशा प्रकारची बेलची एक हे असते. आणि त्यातही बेलचे किती प्रकार असतात तेही सांगतो तुम्हाला. बेलचे महत्त्वाचे प्रकार किती असतात तर रेग्युलर बेल असतं, अँटिसिपेटरी बेल असतं आणि इंटरिम बेल असतं. रेग्युलर बेल अटक झाल्यानंतर असते. अँटिसिपेटरी बेल जी असते हे अँटिसिपेटरी बेल असते, खास करून ज्यावेळेस त्याला आपण अटकपूर्व जामीन म्हणतो.
अटकपूर्व जामीन त्याला म्हणतात, म्हणजे त्यात शब्दातच अर्थ दडलेला आहे की ज्यामध्ये अटक होण्याची भीती आहे अशा गोष्टींमध्ये अटकपूर्व जामीन घेतला जातो. उदाहरणार्थ तुमच्या विरुद्ध काही केस दाखल झाली आणि केस दाखल झाल्यानंतर जर तुम्हाला वाटत असणार तुम्हाला अटक होऊ शकते, अटक होऊ नये म्हणून हे अँटिसिपेटरी बेल घेण्यात येते, त्यालाच म्हणतात अटकपूर्व जामीन. आणि तिसरी असते इंटरिम बेल. ह्या 3 प्रकारच्या बेल असतात आणि या प्रकारे सगळी तात्पुरती याला म्हणजे इंटरिम बेल म्हणजेच तात्पुरती जमानत म्हणतात याला. अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे बेल असतात, रेग्युलर बेल, अँटिसिपेटरी बेल आणि इंटरिम बेल. तुम्हाला ह्या एक साधे शब्दांमध्ये स्टेजेस सांगितले की कशा प्रकारचे बेल असतात किंवा कशा प्रकारे मिळू शकतात. तर तुम्हाला जर असेच कायदेशीर व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला नक्की भेट द्या आणि अजून कायदेशीर व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.